करावी पेरणी शिफारशीत वेळेत, करावी पेरणी शिफारशीत वेळेत, असावी चांगली बियाण्याची प्रत. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्व हंगामी म्हणजे एप्रिल मे मध्ये काही भागात लागवड होते. तर तुम्ही बघा जुलैमध्येच ॲग्रोवनला पहिलाच हेडलाईन येते, जुलैतच आली कपाशीवर बोंडअळी. म्हणजे बुलढाणा असेल, अकोला असेल, नांदेड असेल किंवा काही भागामध्ये पाणी उपलब्ध असतं, अशा ठिकाणी धुळपेरणी करतात लोक. एप्रिलचा शेवटचा आठवडा असेल किंवा मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच लागवड होते, 1-1.5 महिना अगोदर. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे कपाशी पेरल्यानंतर 40 ते 45 दिवसाच्या आतमध्ये त्याला पात्या लागायला सुरुवात होते. मग अशावेळी जर तुम्ही पूर्व हंगामी लागवड केली आणि तुमच्या कपाशीला जुलैमध्ये पात्या लागत असतील तर लक्षात घ्या, जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर, जूनमध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ज्यावेळेस पाऊस पडायला लागतो त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर मागच्या हंगामातील सुप्तावस्थेतील ज्या अळ्या आहेत त्या सुप्तावस्थेतनं जागृत होतात आणि त्याचे पतंग, जे पतंग अंडी घालतात ना तुमच्या नवीन पराठीवर, तुम्ही विचार करता कुठून येते ही पराठी तुमची. आता काही लोकांच्या शेतात पराठी उभी असेल तर बघा त्यात किडकी बोंड असतील 100%, आणि ज्यांच्या शेतात नसेल पराठी त्यांच्या शेतात कुठेतरी ती सुप्तावस्थेत गेलेली असेल, खिडक्या बोंडामध्ये वगैरे कुठेतरी. मग अशा वेळेला पावसाची ज्या वेळेला त्या ठिकाणी हलक्या सरी पडतात, तिला ओलावा जाणवतो, ती जागृत होते, ती पुन्हा त्या ठिकाणी कोशात जाते. 8-10 दिवस कोश असला की पुन्हा 8 दिवसानंतर पतंग बाहेर पडतो. म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पतंग बाहेर पडायला लागतात. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पात्या लागल्या असतील तर पतंग बाहेर पडणं असेल आणि पात्या लागणं असेल ही अवस्था जुळून येते पूर्व हंगामी लागवड केली तर. बरोबर आहे. म्हणजे पात्या ही अशी अवस्था आहे की गुलाबी बोंडळीच्या पतंगांना अंडी घालण्यासाठी अधिक पसंतीची अवस्था आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही सांगतो करावी पेरणी शिफारशीत वेळेत. जर तुम्ही जूनमध्ये पेरणी केली पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तर त्या ठिकाणी ऑगस्टपर्यंत उजाडेल पात्या लागण्यासाठी. ऑगस्टचा पहिला आठवडा म्हणजे 1 महिना पुढे जाईल पात्या लागायला. परंतु पतंग तर जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाहेर पडले तर काय होणार आहे, पतंग बाहेर पडले परंतु योग्य खाद्याची अवस्था उपलब्ध नाही. कारण गुलाबी बोंडळी ही पराठीच्या फक्त फूल, पात्या आणि बोंडावरच भक्षण करते. ती पानं खात नाही, फांद्या पोखरत नाही, खोड पोखरत नाही किंवा मुळामध्ये जात नाही, लक्षात घ्या. मग अशा वेळेला पतंग बाहेर पडलेत परंतु त्यांना अंडी घालण्यासाठी, पुढची पिढी जगण्यासाठी योग्य अवस्था नाही आहे, पिकाची पात्याच नाही आहेत, तर ते पतंग मरणार आहेत तसेच. त्याला आम्ही म्हणतो सुसायडल इमर्जन्स. सुसायडल इमर्जन्स म्हणजे काय, बाहेर तर पडतात परंतु आत्महत्या करतायत ते. त्यांना आत्मघातकी उदय म्हणतो आपण किड्यांचा, तो आपल्याला जास्तीत जास्त वाढवायचा आहे. तो पूर्ण जुलै महिना आत्मघातकी उदय होऊ द्या त्यांचा, मरू द्यात ते मेले किडे. तर कुठल्याही फवारणी विना, कुठल्याही औषध खर्च पाण्याविना, फक्त पेरणीची योग्य वेळ साधल्यानं तुमचा प्रादुर्भाव पहिला